गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि आज आहे 2 जून. आता मी बनवते आहे मुगाचा चिला. ॲक्च्युली हिरवे मुग आम्ही रात्री भिजत घातलेले आणि मी डिसाईड केलेलं की आज मुगाचा चिला बनवूया. मी मलाडला असताना खूप वेळा बनवायचे कारण खूप इझी आहे आणि आज आम्हाला असं काही खूप हेवी खायची इच्छा नाही आहे. सो लंचमध्ये हेच आहे. अँड ते कसं बनवतं ते पण तुम्ही बघा. ॲक्च्युली मी आधी रेसिपी दाखवली म्हणून मी फुल रेसिपी दाखवणार नाही आहे. थोडंसं बनवताना व्हिडिओ शूट करेन आणि बाकी माझं जे पॅकिंग राहिलं ते पण कम्प्लीट करायचं आहे. सो भेटूया जरा वेळाने. तुम्ही आता बघू शकता मी एक बनवायला ठेवला आहे. ॲक्च्युली मी आधी या तव्यावर ट्राय केलं तर ह्या तव्यावर जरा गडबड झाली कारण ह्याच्यासाठी नॉनस्टिक तवा लागतो आणि मी हा ॲल्युमिनियमचा तवा घेतलेला. पण ठीक आहे, आता इथे छान झालं आहे. हे बघा, इथे एक बनवून रेडी आहे. इथे बॅटर आहे आणि हे ते खराब झालेलं आहे. सो हा नीट होईल बिकॉज ह्याच्या आधीचा नीट झाला आहे. आणि हॅट्स ऑफ टू एव्हरीबडी हू वर्क्स इन किचन. कारण हे बघा घाम बघा, मम्मी तर रोज जेवण. आणि आता मी सगळं बनवून घेते आणि मग आपण मम्मीला टेस्ट करायला देऊया. ॲक्च्युली ग्राइंड मम्मीनेच केलं आहे, मी फक्त बनवायचं काम केलं आहे. दॅट्स इट. बघा आता मी तो पलटी केला आहे आणि तो खूप छान पलटला आहे. दॅट मीन्स की आता माझं बॅटर व्यवस्थित रेडी आहे आणि मी तवा चेंज केल्यामुळे आता तो छान बनतो आहे चिला. सो आता रेडी झालं आहे आंबा दही चिला. आता मम्मी खाऊन सांगेल. मी मम्मीकडे कॅमेरा नाही करत आहे पण मम्मी खाऊन सांगेल की कसं झालं आहे. सो लेट्स टेक द रिव्ह्यू. खाऊन बघ मम्मी. कारण मम्मीनेच बनवलं, मी नाही बनवलं, मम्मीनेच केलं. नाही मी खाल्लं. सो मला माहिती आहे की छान झालंय पण मम्मीनेच ग्राइंड केलेलं, मम्मीने सगळं टाकलेलं, मी फक्त बनवलं. मस्त झालं. सो येस. ओके, सो आता मी पण खाऊन घेतो ना, खूप भूक लागली. हॅलो. तर आता मी बनवते मॅगी आणि मग मॅगी बनवल्यानंतर मला जायचं आहे चिनूला भेटायला. चिनू मला भेटते संध्याकाळी. आता आपण मॅगी खाऊया. सो हे बघा, हे 3 पॅकेट्स आहेत. एक पॅकेट एक्सपायर झालं आहे आणि ह्या 2चे डेट्स आहेत. सो हे मम्मी खाणार आहे, हे मी खाणार आहे. आता मस्त मॅगी बनवूया. मी फक्त अनियन ॲड करते कारण खूप गोष्टी नाही आहेत ॲड करायला. तो अनियन ॲड करते आणि पटकन मॅगी बनवून घेते. आता तुम्हाला दिसत असेल ह्यामध्ये कॉर्न्स पण आहेत. सो मी काल कॉर्न्स मागवलेले आणि मला एकदम लक्षात आलं म्हणून मी कॉर्न्स पण ॲड केले आहेत. असं कधी कधी व्हेरिएशन करून मॅगी बनवायला खूप आवडतं मला. ओके, तर आता मॅगी रेडी आहे. त्यामध्ये कॉर्न, अनियन, थोडेसे टमॅटोज आहेत. मम्मीला थोडंसंच पाहिजे. सो आता मी मॅगी खाऊन टेस्ट करते बिकॉज मला माहीत नाही कशी झाली आहे. लेट्स टेस्ट इट. व्हेरी नाईस. आता खाऊन घेते आणि भेटूया जरा वेळाने. आता आम्ही आलो आहे मेट्रो मॉलमध्ये आणि दुसऱ्यामध्ये मी हेअरकटला आलो आहे. काय झालं ते मी नंतर सांगते. बाळाचा आवाज आहे. तू इतना करवा रहे. हाँ, मतलब वो करते करते उतना तो जाएगा ही, उससे ज़्यादा मत कर. क्या एक्सप्लेन कर. इतने मेरे बाल इतने रफ और ये है ना, ये मेरे को पूछ रहे आपने क्या 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 किया है. मेरे बालों में हाथ लगाएगा तो सेम ही एक्सप्लेन कर रही हूँ मैंने क्या क्या कारनामे किए घर पे. जी. हाँ, इतनी हुई है. चिनू यहाँ देख. ॲक्च्युली आता हेअरकट झाला आहे आणि सेट होत आहेत केस. बाकी मला माहीत आहे, हा एक पर्टिक्युलर लाईट जिथे मी बसते ना त्याच्यावरचा हा फ्लिकर व्हायला लागला अचानक. माहीत नाही का. तर हे झालं की मग आम्ही वर जाऊ आणि मला 2-3 गोष्टी घ्यायच्यात. मी इथून पण 1-2 प्रॉडक्ट्स घेतले, ते घरी जाऊन दाखवते. बस बाकी काय नाही. आम्ही आलेलो मॉलमध्ये आता टाईमपास करायला. तर आता हेअरकट झाला आहे, शॉपिंग करू, काहीतरी खाऊ पिऊ आणि मग आलेलो. ओके, तर आता ना हेअरकट झाला आहे. चिरू बघू. टेल मी हाऊ शी इज लुकिंग. खूप छान केलेत. येस. मी पण 2-3 प्रॉडक्ट्स घेतले तिथून. तर मी आता ना ते पेमेंट करते आणि मग आम्ही निघू. सो हा बघा, हा आहे मेट्रो मॉल. इथून एंट्री आहे आणि इथून आत जायचं आहे. आता हे ना मला झुडिओ इथे स्पॉट झालं आहे. आता ह्याच्या आधी काय झालं,
या एस्केलेटरवरून येताना मी मस्त व्हिडिओ काढला, मस्त खूप काय काय बोलले की मला झुडिओ जायचं, हे करायचं आहे. आणि मी रेकॉर्डिंग स्टार्टच केलं होतं आणि मी चिनू अभि पण झुडिओ नाही अभि खाणे जाएंगे असं तसं. आणि नंतर व्हिडिओ चेक केला तर 0. मग आता फायनली झुडिओ इथे झालंच आहे, समोर दिसलंच आहे. सो आता झुडिओला जाते. मला फक्त 2 डेनिम्स घ्यायचे आहेत, जर आवडले तर ते घेते आणि मग आम्ही वर जाऊ खायला. कॉफी गॉसिप करते थोडा झुडिओमध्ये. पण म्हणजे ना थोडेफार प्रोडक्ट्स मला आवडले, सो मी ते ह्या बॅगेत घेतले. बाकी मी अजून फिगर आउट करते. इथे पण म्हणजे चांगलं कलेक्शन आलं आहे, बट सगळं एक्सप्लोर केल्यानंतर मला कळेल. सो पण नंतर भेटूया, मी मला घरी जाऊन सगळं दाखवते. तर आता माझ्याकडे माईक नाही आहे. आम्ही झुडिओला जाऊन आलो, पण चिकू थोडा पिछे जा. आम्ही झुडिओला जाऊन आलो, पण झुडिओला मला असं काही खास आवडलं नाही आणि ज्या गोष्टी आवडलेल्या त्या 1-2च आवडल्या. सो माझं शॉपिंग अर्थच झालं असतं. बट एनिवे हे माझं गिफ्ट आहे फ्रॉम मनाली, जे चिनूने आणलं आहे. सो आता हे आपण ओपन करून बघूया. बहुत परफेक्ट चीज़ ये क्योंकि अभी मेरी ट्रिप है, तर आता मला हे कामाला येणार आहे. अँड थँक्यू सो मच चिनू, इट्स रिअली नाईस. तर थँक्यू सो मच फॉर. और वो किचन अच्छा ये वो हैंड वोवन जो आई बोलते नो हैं वुलन. हाँ. तो हे मी माझ्या बॅगला लावेन. ऑलरेडी तेरा दिया हुआ एक किचन बैग में है, ये वाला इसको ही लगा दूँगी. थैंक यू. आणि आम्ही ना चहा ऑर्डर केला आहे आणि मोमो ऑर्डर केले. सो दोन्हीला 10 मिनटं लागणार आहे. हॅलो देर. तर आता मी चिनूला भेटून घरी आले आणि पुन्हा एकदा मी माझ्या पॅकिंगला लागले. तुम्हाला जर माझ्या आसपासचा पसारा दाखवला ना, तुमचं डोकं फिरेल ॲक्च्युली. आणि माझं तर ऑलरेडी गरगरत आहे. मी एकदा दाखवते. सो मेनी क्लोथ्स, सो मेनी क्लोथ्स, सो मेनी क्लोथ्स. ॲक्च्युली पॅकिंग त्या दिवशी अर्धवट झालेली, मी तुम्हाला सांगितलेलं. आणि आता फायनल पॅकिंग मी करणार आहे, कारण मी खूप कंटाळले. आता मी म्हटलं जर 1 बाय 1 एक दिवस मी पुढे ढकलला तर झालं, मग पॅकिंग होणार नाही. आता ह्यामध्ये ना काही गोष्टी ॲड करायच्या आहेत, लाईक इनर्स आणि नाईटवेअर आणि बाकी बॉटम्स. सो एक बॉटम मी आता ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये, दिस वन. आणि ह्याच्यावर एक व्हाईट टॉप आहे, तो वेअर करेन. तो पण आहे इथे, तो दाखवते तुम्हाला. आणि ही पॅन्ट मी सोल्ड स्टोअरमधून घेतली. सो एक व्हाईट टॉप आहे ह्याच्यावर, तो मी घालणार आहे. किंवा मग तिकडे गेल्यानंतर जर मला ऑरेंज किंवा ब्लू कलरमध्ये काही मिळालं तर मग मी त्या कलरचा टॉप घेईन. अच्छा, पॅकिंग मी नंतर करते. आणि मी एक हा रेड कुर्ती आहे ही. तर ही एक रेड कुर्ती आहे, त्याची बॅक बघा. ही मी मिशोवरून मागवलेली. आणि ही कुर्ती ब्लॅक जीन्स किंवा ब्लू अँकल लेंथ जीन्सवर खूप छान दिसते. अँड ही माझी शॉल आहे, मी काश्मीरवरून आणलेली. पण ही शॉल आता काही कामाची नाही आहे, कारण आपल्या इथे इतकं जास्त गरम होतं आहे, त्यामुळे ती पॅन्ट आता ती शॉल आता काही कामाची नाही आहे. माझ्या एका कुर्त्याची पॅन्ट ही, तर तो कुर्ता आतमध्ये आहे. काल मम्मीनी माझ्यासाठी स्कार्फ आणला आहे. सो मम्मी काल मार्केटला गेलेली, तर माझ्यासाठी असा एक छान मोठा दुपट्ट्यासारखा स्कार्फ घेऊन आली आहे. अशी 100 रुपीजचा मिळाला मम्मीला. आमच्या इथे मंगळवार बाजार लागतो, तर त्या मार्केटमधून मम्मीने हा स्कार्फ आणला आहे. अँड तिकडे खूप छान छान खायला पण मिळतं. सो जेव्हा पण मम्मी जाते तेव्हा खायला पण घेऊन येते. आता हे पण ठेवते. अँड माझा एक डेनिम स्कर्ट आहे, ॲक्च्युली 2 आहेत. सो हा स्कर्ट तुम्हाला आठवत असेल बहुतेक, मी मेघालयला घेऊन गेलेले हा स्कर्ट, तिकडे घातलेला. सो मी विचार करते की आता घेऊन जाऊ का, स्कर्ट छान दिसेल, कारण हा मी 2 ते 3 वेळाच घातला आहे. हा एक स्कर्ट आहे, डेनिम स्कर्ट. आणि हा मी बँड्रा लिंकिंग रोडवरून घेतलेला फॉर 400 रुपीज, 400 or 450. खूप छान आहे हा पण स्कर्ट. आणि हा जिथे मी चालले तिथे खूप जास्त कामाला येईल मला. सो हा स्कर्ट पण मी घेऊन जाणार. तर मी सवानावरून एक पाऊच मागवला आहे, मेकअप पाऊच. सिरियस खूप गोड आहे. ॲक्च्युली थोडंसं कन्फ्युजन झालं,
जेव्हा मी साईटवर फोटो पाहिलेला तेव्हा पाऊच खूप मोठा दिसत होता, पण तो एवढूसा झाला आहे. बट इट्स ओके, ह्यामध्ये बेसिक त्याच्यातचं सामान ठेवता येईल. तर हा पाऊच हँडी ठेवायचा आहे आणि हां एक टॉवेल ठेवायचा आहे ऑल्सो. सो हा एक क्रोशे टॉप आहे, हा पण सवानावरून घेतलेला. अँड ह्याचं मटेरियल इतकं अमेझिंग आहे ना, मला असे टॉप्स खूप आवडतात. हा एक क्रॉप टॉप आहे, हा मी बँड्रा लिंकिंगवरून घेतलेला फॉर 300 रुपीज. आठवत नाही आहे, मी एक अंदाजे सांगते. हा पण एक क्रोशे क्रॉप टॉप आहे, हा पण मी 300च्या आसपास घेतलेला फ्रॉम बँड्रा लिंकिंग रोड. अँड बाकी डेनिम्स आहेत माझ्या, पण मला सगळे डेनिम्स कॅरी नाही करायचे. मला डेनिम्स आयर्न करून पुढच्या ट्रिपसाठी बॅगमध्ये भरायचे. सो त्यामुळे मग मी आज डेनिम्स पण काढले. अजून एक स्कर्ट आहे माझ्याकडे. या सो दिस इज वन स्कर्ट, ए लाईन स्कर्ट आहे हा. हा मी मागवलेला मिंत्रावरून आणि ह्याच्यासोबत आहे एक जो व्हाईट टॉप मी शोधत होते तो. हा एक टॉप आहे छान. हा ह्या स्कर्टवर खूप छान दिसेल. मी ह्याच्या आधी घातला आहे हा, पण तेव्हा व्लॉग नव्हता केला मला वाटतं. फक्त ह्या स्कर्टचा ना स्लिट खूप मोठा आहे, सो मी त्याला ना थोडंसं शिवून घेणार आहे, बिकॉज मी इतक्या मोठ्या स्लिटमध्ये कम्फर्टेबल नाही आहे. सो मग मी तो स्लिट शिवून घेईन मम्मीकडून. बाकी ही माझी एक नवीन पॅन्ट आहे, जी मी गेल्या व्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलेली. सो ही मी एअरपोर्टला जाताना वेअर करेन. ओके, वन मोर थिंग. हा एक स्कर्ट आहे. सी, हा एक स्कर्ट आहे आणि त्या स्कर्टवर एक कॉम्बो टॉप आलेला आहे. अँड बिलीव्ह मी, हा स्कर्ट कॉर्ड सेट इतका छान वाटतो, इतका सुंदर वाटतो. मी घालून पाहिलेला आणि मला असं वाटलं की थोडंसं चाइल्डिश दिसेल का, लाईक मी थोडी टॉल आणि थोडी हेल्दी आहे, पण खूप गोड दिसत होता. सो मी हे पण टाकणार आहे. अच्छा, मी आहे ना आता असा विचार करते की ते जे क्रोशे टॉप्स आहेत ना ते पण मी घेऊन जाते, कारण ह्या स्कर्टवर ह्या 2 टॉप्सपैकी पण काहीतरी एक छान दिसेल असं मला खूप वाटतंय. सो मी हे पण घेऊन जाणार. हा टॉप तुम्हाला आठवत असेल, मी मेघालय मी व्हिएतनामला गेलेले तेव्हा मी स्ट्रीट शॉपिंग केलेलं, तेव्हा मी हा टॉप घेतलेला. आणि हा इतका सुंदर टॉप आहे, इतका सुंदर टॉप आहे. मला इतक्या लोकांनी विचारलं ना की कुठून घेतला. सो जेव्हा मी हा टॉप विकत घेतला ना, मी तेव्हाच डिसाईड केलं की हा टॉप मी ट्रिपमध्ये घालणार आहे. आणि नेक्स्ट डे मी लगेच सकाळी रेडी झाले छान, व्हाईट टॉप घालून आणि व्हाईट इयरिंग्स. मग मी डायनिंग एरियामध्ये गेले फॉर द ब्रेकफास्ट. आणि माझी जी को पॅसेंजर होती ती साऊथ इंडियन होती, तर ती मला बोलते, विनी, वेअर डिड यू गेट दिस टॉप फ्रॉम? तर म्हटलं की आय वॉज डुईंग विंडो शॉपिंग आणि मग ते स्ट्रीट शॉपिंग करताना मला हे मिळालं. तिला इतका आवडला की नेक्स्ट डे तिने जाऊन शोधलं, पण तिला नाही मिळाला. आणि ज्या स्ट्रीटवरून मी हा टॉप घेतलेला त्या लेडीकडे असे टॉप्स होते नेटवाले, पण एका डिझाईनमध्ये, एका पॅटर्नमध्ये एकच होता. लाईक वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये होते, पण असा सेम नव्हता तिच्याकडे अजून एक. आणि मी तिला म्हटलं, एक काम कर, तुला जर इतका आवडला असेल तर तू, लाईक मी आज यूज करते आणि मग आपण लॉन्ड्रीला देऊ आणि मग तू घेऊन जा, किंवा तू घेऊन जा आणि तिकडे घरी लॉन्ड्री कर, कारण ट्रिपमध्ये तर नाही करता येणार. ती बोलली नो 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 नो. मी तिला खूप इन्सिस्ट केलं की रे तू घेऊन जा, पण नाही घेऊन गेली. एनिवे, सो आता मी जॅकेट म्हणून वापरेन. देअर इज दिस वन मोर टॉप. ओके, हा एक रॅप अराउंड टॉप आहे आणि ह्याच्या खाली एक छान ब्लू कलरचा स्कर्ट आहे. पण हा टॉप मी आत्ता घेऊन नाही जाणार आहे, कारण मी हे अशासाठी मागवलेलं. गेल्या वर्षी मी एक ट्रिप प्लॅन करत होते, म्हणजे जयपूरची ट्रिप प्लॅन करत होते, पण ती ट्रिप अशी एक्झिक्यूट नाही झाली कारण सुट्ट्या मिळत नव्हत्या, म्हणजे माझा प्रोजेक्ट सुरू होता. आणि गेल्या वर्षी मी 2-3 ट्रिप्स केल्या, तर मी ऑलरेडी खूप सुट्ट्या टाकलेल्या. लाईक मी रेग्युलर सुट्ट्या घेत नव्हते, पण माझ्या ट्रिपसाठी आय यूज टू टेक ऑफ. तेव्हा मी ऑलमोस्ट डोक्यामध्ये राजस्थान सगळं प्लॅन केलेलं, कधी मी काय घालणार आहे, काय करणार आहे. आणि जेव्हा मी सुट्टीबद्दल बोलले सेटवर, तेव्हा ते म्हणाले नाही मिळणार. त्या ट्रिपसाठी मी जे कपडे घेऊन ठेवलेत ते मी त्याच ट्रिपला घालणार. आणि आय एम शुअर की मी पुढच्या 1-2 वर्षात
पूर्ण राजस्थान ट्रिप प्लॅन करणार आहे. सो मग मी तेव्हा हे कपडे घेऊन जाईन. आणि हा एक स्कार्फ मी आणलेला फ्रॉम व्हिएतनाम, आणि तिकडे सिल्क खूप फेमस आहे ना. मला खूप आवडतात स्कार्फ्स. ओके, आता ना मी खूप जास्त पसारा केला इकडे. इतकी सुंदर कुर्ती आहे ही. सी दिस. तिला असं खाली पण एक बॉर्डर आहे, छान लेस लावलेली आहे. अँड ही कुर्ती सेम त्या रेड कुर्तीसारखी आहे, पण ही कुर्ती मी आता नाही घेऊन जाणार कारण खूप जास्त कपडे झालेत. जितके दिवस ट्रिप नाही आहे तितके डबल कपडे झालेत. सो काही काही कपडे काढून टाकायचे आहेत, आणि बॅगच्या त्या बाजूला पण असं काहीतरी एक्स्ट्रा सामान आहे ते पण काढून कपाटात ठेवायचं. सो आता खूप काम आहे. आता मी पॅकिंग करते आणि मग तुम्हाला भेटते. अँड हिअर इट इज. माझी बॅग ऑलमोस्ट भरून झाली आहे, आणि दॅट्स मी. माझी बॅग ऑलमोस्ट भरून झाली आहे. पुन्हा एकदा एवढा जास्त पसारा केलेला आहे मी. तर आता मी बॅग भरून घेते व्यवस्थित, कारण ऑलमोस्ट सगळं झालं आहे. टॉवेल पण ॲड केलं आहे मी, यात सगळंच ठेवलं आहे. आता फक्त फेस वॉश, शॅम्पू, ब्रश असं सगळं ठेवायचं आहे, जे मी शेवटच्या दिवशी ठेवेन. बाकी माझी बॅग झाली आहे भरून, आणि आता आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया.